नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत मस्त हेल्दी असे नाचणीचे डोसे आणि हे डोसे चवीला सुद्धा छान लागतात आणि झटपट बनणारी रेसिपी आहे. आपली सकाळच्या नाश्त्यासाठी पटकन होणारी रेसिपी आहे. अगदी लगेच तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी काय करायचं, 1 वाटी घ्यायचं आहे नाचणीचं पीठ. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे रवा आणि 1-2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. आता रवा आणि आपलं तांदळाचं पीठ हे कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला घालायचं आहे. क्रिस्पीनेस त्याला छान येतो यासाठी. आता त्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आणि मिक्स करून घ्यायचं सगळं. जे पिठं, रवा आपल्याला आहे तो सगळा मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे 1 ग्लासभर पाणी घालायचं. कारण हे आपल्याला बॅटरने एकदम पातळ करून घ्यायचं आहे. घट्ट बॅटर अजिबात ठेवायचं नाही. पातळच करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता सगळं मिक्स झालेलं आहे. आता एक एक 5 मिनिटात आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. जेणेकरून आपण जो रवा घातलेला आहे ना, तो चांगला फुगेल, भिजेल तो रवा. तर यासाठी आपल्याला 5 मिनिटे झाकून ठेवायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही भाज्यासुद्धा घालू शकता. तुमच्या आवडीच्या कुठल्या कुठल्या पण भाज्या तुम्ही घालू शकता. तर इथे मी फक्त किसलेलं गाजर आणि हिरवी मिरची घातलेली आहे. आता मुलं जर खाणार असतील ना, तर हिरवी मिरची तुम्ही नाही घातली तरी चालेल. फक्त तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या याच्यामध्ये बारीक-बारीक एकदम करून घालू शकता. तर बघू शकता 5 मिनिट एक चांगलं तुम्ही बॅटर असं ठेवलं होतं. तर आता पुन्हा एकदा चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्ट बॅटर ठेवायचं नाही. ह्याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घातलं होतं. कारण पातळच आपल्याला ठेवायचं आहे. घट्ट जर तुम्ही ठेवलं तर ते डोश्याला जे आहे ना, ती छान जाळी पडणार नाही. तर यासाठी आपल्याला पातळच बॅटर करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये गाजर आणि हिरवी मिरची घातलेली आहे. त्याचसोबत आपल्याला थोडंसं एक अर्धा चमचा जिरेसुद्धा घालायचे आहे, जेणेकरून अजून छान चव येते. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर ते घट्ट वाटत होतं म्हणून अजून थोडंसं ह्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे बघा. थोडं जास्तच घातलं होतं. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं दिसते, पण थोडंसं मी जास्त घातलं होतं पाणी बघा. आणि हे अशा प्रकारे आपल्याला एकदम पातळसर असं करून घ्यायचं आहे. हे बघा. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ना, एकदम पातळ करून घ्यायचं आहे. आता चला आपण पटपट डोसे करून घेऊया. तर सगळ्यात आधी आपल्याला तवा जो आहे तो छान गरम करून घ्यायचा आहे आणि त्या तव्याला तेल लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे डोसे आपल्याला करून घ्यायचे आहेत. पीठ पातळ असल्यामुळे ना त्याला छान जाळी पडते. यासाठी शक्यतो पीठ पातळच ठेवा. घट्ट पीठ अजिबात ठेवायचं नाही. आणि छान असे डोसे करून घ्यायचे. किती छान जाळी पडलेली आहे बघू शकता तुम्ही. आणि लगेच हलवायची गडबड करायची नाही. थोडा वेळ थांबायचं. एक साईड पूर्ण भाजल्यानंतरच आपल्याला पलटी करायचं आहे. कारण की लगेच जर तुम्ही पलटी करायला गेला ना, तर ती मोडू शकतं आणि निघणारसुद्धा नाही डोसा. यासाठी कमी गॅसवरती मीडियम करून ठेवायचा आणि छान असं क्रिस्पी होईपर्यंत एक साईड भाजू द्यायची. नंतरच आपल्याला पलटी करायचं आहे. तर बघू शकते एक साईड तर चांगली भाजल्यानंतर मी पलटी करून घेतलेलं आहे. दुसऱ्या साईडचा चांगला भाजून घेतलेला आहे. तर ते मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे. आता सेम अशाच प्रकारे दुसरासुद्धा असेच मी 2-3 डोसे मी तुम्हाला करून दाखवते. आणि पीठ घेताना ना म्हणजे जेव्हा डोसे तुम्ही करता तेव्हा पूर्ण हलवून ते पीठ घ्यायचं आहे. जेणेकरून अ, म म्हणजे हे होतं, पूर्ण हलवून घ्यायचं आहे. तळा तळापासून त्याला हलवून घ्यायचं. दुसरासुद्धा डोसा करून घेतलेला आहे बघा. तो सुद्धा छान भाजून घ्यायचा. आणि असं चिटकत नाहीत अजिबात. खूप छान डोसे निघतात. आणि मेन म्हणजे जाळीसुद्धा छान पडते आणि आपल्या नाचणी जे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याची आहे. त्याच्यामुळे असे नाचणीचे डोसे तुम्ही नक्की बनवून खा. आता हे ह्याला तुम्ही तूप, तेल काही लावलं तरी चालते. मी तूप लावलं होतं बघा. तर 2-3 डोसे मी ते करून घेतलेले आहेत. आता बघू शकता की किती छान डोसे झालेले आहेत. सोबत मी नारळाची चटणी, खोबऱ्याची चटणी करून घ्यायची आहे. तुम्हाला तुमच्या आवडीची कुठलीही चटणी तुम्ही करू शकता इथे. तयार आहे आपले नाचणीचे डोसे. रेसिपी आवडली असेल तर लाईक